की मी समाजकार्यामध्ये गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करत आहे. त्याची पोचपावती म्हणूनच मला 2017ला लोकनियुक्त 24व्या वर्षी लोकांनी एवढ्या मोठ्या गावची जबाबदारी दिली. आज मी इथपर्यंत जे पोहोचलो आहे ते सगळं श्रेय आहे ते त्याच पाचगावकरांच्या आमच्या जनतेचंच आहे. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चांगल्या पद्धतीने मॉडर्न पद्धतीने बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ह्या 4 गावातील लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा द्यायचं काम मी या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. महिलांच्यासाठी घर बसल्या औद्योगिक व्यवसाय त्या ठिकाणी त्यांना कसे देता येतील, महिलांच्यासाठी अनेक गोष्टी आहेत. मग त्यासाठी त्यांना आपल्या शासनाच्या योजनेतून शिलाई मशीन भेट देता येतात किंवा अनेक शासनाच्या योजना आहेत. त्या माध्यमातून त्यांना ती सर्व योजना देण्याचं काम आमचं त्या ठिकाणी असणार आहे. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील 4ही गावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं एक वेगळं विकासाचं मॉडेल तयार करण्याचं काम आमचं या विजनच्या माध्यमातून असणार आहे. नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनेक वर्ष विकास कामे करून जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. तसंच पाचगावचा सर्वात मोठा प्रश्न पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. तसंच क्रीडा संकुल उभारण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणारे आणि लोकनियुक्त सरपंच असणारे पाचगावचे संग्राम पाटील आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आज तुम्हाला एक म्हणायला गेलं तर राजकीय वारसा तुमच्या पाठीमागं आहे. काँग्रेस पक्षाकडून आपल्याला ही उमेदवारी मिळाली, यावर काय सांगाल? आज प्रथम मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाकडून पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मला उमेदवारी या ठिकाणी भेटलेली आहे. तर ही उमेदवारी मला आमचे खासदार छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर आमचे नेते सत्यजित बंटी पाटील साहेब, त्याचबरोबर माझे आमदार ऋतुराज दादा यांच्या नेतृत्वाखाली ही आम्हाला उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आज पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाचगाव गाव एक पंचायत समिती आणि मोरेवाडी, उजळावाडी, तामगाव ही एक पंचायत समिती, अशा 2 पंचायत समित्यांनी एक जिल्हा परिषद असा हा पाचगाव जिल्हा परिषदचा त्या ठिकाणी प्रभाग आहे. तर आज काँग्रेस पक्षाकडून ही उमेदवारी आपल्याला भेटलेली आहे. म्हणजे माझा राजकीय वारसा जर आज या ठिकाणी तुम्ही बघितला तर आमचे जे मोठे चुलते होते बंडूपंत पाटील, त्या आमच्या चुलत्यांपासून आमचा हा म्हणजे आमच्या घराण्याचा या ठिकाणी राजकीय वारसा या ठिकाणी चालू झालेला आहे. त्याचबरोबर आमचे चुलते स्वर्गीय विलासरावजी पाटील त्यांनी सुद्धा आपल्या पाचगावचं उपसरपंच पद बघून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाचगावमध्ये अनेक या ठिकाणी विकास कामं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर ती जबाबदारी पाचगावकरांनी दिली असेल तर ती मला दिली आहे. आणि ती पण 2017 साली वयाच्या 24व्या वर्षी लोकनियुक्त सरपंच म्हणून मला पाचगावकरांनी त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि त्या 5 वर्षामध्ये जो काही मी विकास केला त्याची पोचपावती म्हणून मला माझ्या पत्नीला त्या ठिकाणी 2022 ते 2027 या लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांना, माझ्या पत्नीला प्रियांका पाटील यांना त्या ठिकाणी पाचगावच्या जनतेने निवडून दिलं. तर हा पाचगावच्या जनतेचा असणारं प्रेम आणि विश्वास सगळ्यात मोठी ताकद ही माझी आहे. कारण मी या पाचगावच्या जनतेचं ऋण कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यांनी हा माझ्यावर ठेवलेला विश्वास हाच माझ्यात सगळ्यात मोठा माझी ताकद असल्यामुळे आणि या पाचगावकरांच्या आशीर्वादानंच मी आज ह्या इथेपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. म्हणून तर मला आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे एकूणच पाचगावचा विश्वास तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही ही उमेदवारी लढवताय. पण कोणत्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवताय सर? आपण मॅडम आता ही जर बघायला गेलो तर आपलं पाचगाव जे आहे ते कोल्हापूर शहराच्या अगदी जवळचं गाव, म्हणजे शहराच्या बाउंड्रीवरच गाव आहे. बघायला गेलो तर शहर कोणतं आणि आमचं गाव कोणतं हे सुद्धा कळणार नाही. आणि पाचगावचा आता जो मतदारसंघ पण झालेला आहे तो आता मोरेवाडी पण असेल तर आमच्या मोरेवाडीमध्ये आर के नगरच्या सोसायट्या असतील, त्याचबरोबर उजळावाडी मधल्या सोसायटी, वैभव सोसायटी पण असतील. म्हणजे हा जो ते गावाचं संलग्नता जी झालेली आहे शहराच्या बाउंड्रीवरच्या गावांची, तर बघितला तर ही आमची गावं नसून निम शहरे आहेत. पण या ठिकाणी जर बघितलं तर लोकांना आपल्या निम शहरी भागामध्ये शहरी सुविधा म्हणजे ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा भेटतात अशा प्रकारची या ठिकाणी रचना झालेली आहे. तर आज आम्ही जे मुद्दे घेऊन जातोय लोकांच्या समोर त्यामध्ये मग आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत आलाय की जिल्हा परिषद शाळा आज बंद पडण्याच्या अवस्थेत त्या ठिकाणी झालेल्या आहेत. पण आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीच्या नियोजन करणार आहोत की पुढील काळामध्ये की जिल्हा परिषदेची शाळा जी खाजगी शाळांमध्ये जे सुविधा भेटत नाहीत त्या सुविधा आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देण्याचं काम, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्व मोफत शिक्षण भेटत असतं मुलांना आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा
त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकेल असं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे अपुरं काम आहे ते आमचं पूर्ण करण्याचं ध्येय त्या ठिकाणी असणार आहे. कारण पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते मंत्री असताना प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या गावाला मंजूर झाला आहे. त्याच्यासाठी 3 कोटीचा निधी त्यावेळी मंजूर झाला होता. त्याचं काम अद्यापही चालू आहे. तर ते सुद्धा पूर्ण करून घेण्याची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर आमच्या गावामध्ये अनेक विकास कामांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कामं केलेली आहेत. पण येत्या काळामध्ये महिलांचा उद्योगाचा विषय असेल, कारण आता बघायला गेलो तर महिलांना घर बसल्या व्यवसाय हवा आहे. अशा बऱ्याच महिलांची मागणी आहे की आम्हाला बाबा बाहेर कुठं नको पण घर बसल्या व्यवसाय भेटायला पाहिजे, अशा महिलांची मागणी आहे. तर त्यासाठी आम्हाला जो काय प्रयत्न करता येतील की महिलांना उद्योग घर बसल्या काय देता येतील, मग ते गारमेंटच्या संदर्भातील असतील किंवा ज्वेलरी. आता मी मध्ये ज्वेलरीचे क्लासेस घेतले महिलांचे, जवळजवळ मला वाटते 200-250 महिलांनी त्यामध्ये ज्वेलरीच्या मध्ये मोफत ज्वेलरीचं प्रशिक्षण मी ठेवलं होतं. त्या सर्व महिलांना मी मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी दिली. तर अशा महिलांच्या संदर्भातील अनेक असे उपक्रम त्या ठिकाणी राबवायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या काळामध्ये जे पाचगावच्या गावाच्या संदर्भातील सगळ्यात मोठा असणाऱ्या पाणी प्रश्नाविषयी आज बघायला गेलो आपण, तर मागची तुम्ही जर बघितला की 2017च्या अगोदरची परिस्थिती पाण्याच्या लोकांना विचारला तर कशी होती आणि आताच्या परिस्थितीमध्ये कसा बदल आहे, तर अतिशय चांगल्या पद्धतीचा बदल करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अशी कोणती कामं आपल्याकडून जनतेसाठी झालेली आहे ज्याची दखल जनतेने घेऊन तुम्हाला आज ही उमेदवारी तुम्हाला काँग्रेसकडून मिळालेली आहे? आज मी प्रथमतः ज्या कामाची दखल म्हणजे ज्यासाठी अहोरात्र मी झटलो असेल, आमचे आदरणीय नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब, ज्यांचं प्लॅनिंगच मास्टर प्लॅनिंग असतंय, ते म्हटलं जाणार आहे. मला वाटतंय माझे आमदार ऋतुराज पाटील साहेब यांना मी त्या पदवीचे आम्ही हे देतोय, कारण ते आमदार असताना आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी पाण्याची नवीन स्कीम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली. तर ती स्कीम अशी होती की पाचगाव गावाला त्वरित पाणी द्यायचं, म्हणजे अर्जंटली कसं पाणी त्या ठिकाणी देता येईल. कारण एखादी स्कीम करत असताना त्याला कालावधी जातो, मग तो कालावधी संपसपर्यंत त्यांचा कार्यकाल संपत जातो. तर त्या आमदारांचं प्लॅनिंग असं होतं की माझा कार्यकाल संपायच्या संपल अशी स्कीम पूर्ण होणारी अशी स्कीम मला नको आहे, मला पटकन स्कीम करून लोकांना पाणी कसं देता येईल याचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यासाठी त्यांनी आमची गिरगाव पाणी पुरवठा स्कीम त्या ठिकाणी मंजूर केली. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय की 3 कोटीच्या स्कीम मध्ये आज 3 कोटीच्या स्कीम मध्ये 20 लाख लिटरची पाण्याची टॉकी आज त्या ठिकाणी वरती आम्ही गिरगाव टेकडीवर मेट्रो लाईफ सिटी या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. आणि त्या 20 लाख लिटरच्या टॉकीतून रोज 20 लाख लिटर पाणी आज पाचगाव मध्ये या ठिकाणी आमच्या शांतीनगर फिल्टर हाऊसला आणून फिल्टर करून लोकांना त्या ठिकाणी आम्ही देतोय. पाण्याचा बद्दलचा तुमचा प्रयत्न तर खूप चांगलाच आहे, पण एक राजकीय आणि सामाजिक कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? समाजकार्य अशा पद्धतीने करत होतो की मला ऑटोमॅटिक लोकांनीच राजकारणामध्ये म्हणजे पाडण्यासाठी या ठिकाणी भाग पाडलं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण काय आहे की मी समाजकार्यामध्ये गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करत आहे. त्याची पोचपावती म्हणूनच मला 2017ला लोकनियुक्त 24व्या वर्षी लोकांनी एवढ्या मोठ्या गावची जबाबदारी दिली. त्यानंतर त्या कामाची पोचपावती म्हणून माझ्या मिसेसला 5 वर्ष त्या ठिकाणी परत लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी दिली. आज त्या ठिकाणी काम करत असताना मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, मग राजकीय क्षेत्रामध्ये कोणतंही काम असू दे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कोणतंही काम असू दे, मग त्यामध्ये काही लोकांना मदतीचा ओघ असेल, काही तुम्ही आज जर बघितला तर आज आज ह्या आमच्या गावामध्ये तुम्ही कधी कुठंही कुणाला विचारला, आज मला असे सुद्धा फोन असतात, मग गटर तुंबलेले असेल, माझ्या दारात घुस मेलेले असेल, म्हणजे लोक आदरानं फोन करतात. कारण आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी जे निवडून दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा सेवक म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. पण ह्या ज्या गोष्टीचा ते मला आदरानं किंवा आपला एक हक्काचा माणूस, आपला संग्राम म्हणून मला जे प्रत्येक जण हाक मारून ज्या आपल्या मुलग्याला वगैरे आपण म्हणतोय की जा ते काम कर जा वगैरे, अशा त्या गोष्टी म्हणजे आपण सांगतो ह्या करून दे. तर अशा पद्धतीचं एक प्रेमाचं नातं हे आमच्या सगळ्या पाचगावकरांच्या जनतेशी माझं जोडलेलं आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मी अनेक कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. मग कोणाला दिव्यांग लोकांना मदतीचा हात असेल, काही आपल्या गरीब कुटुंबांना आपल्याकडून जी काही मदत होईल
त्या मदतीचा ओघ असेल, म्हणजे जे आपल्याला वाटतं, आपल्याला बाबा जिथं ज्या ज्या गरजू लोकांना आपल्याला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करण्याचं काम त्या ठिकाणी मी करत आहे. बर, आता निवडणूक तर जाहीर झालेली आहे, त्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या गाठीभेटी घेत असणार. अनेक नवीन लोकांच्या गाठीभेटी तुमच्या रोजच्या होत असतील. मग लोकांकडून काय प्रतिक्रिया येतात, म्हणजे लोक काय म्हणतात? मला वाटलं नव्हतं की इतकी लोक या ठिकाणी आज माझा फॉर्म भरण्यासाठी इतकी लोक येतील. तर इतक्या लोकांनी, म्हणजे ज्येष्ठ लोकांपासून ते युवा वर्गापर्यंत सगळी या ठिकाणी आज मला शुभेच्छा देण्यासाठी आल्या. सगळ्यांनी आज त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा बघूनच मला सुद्धा मनातून इतका आनंद झाला की बाबा आज काय जे काय मिळवलंय तर ते आज हे आपण मिळवलंय हे मला आज या ठिकाणी दिसून आलं. म्हणजे इलेक्शनच्या संदर्भासाठी ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी मला आज शुभेच्छा दिल्या त्या सर्व लोकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या पाचगावकरांच्या जनतेचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण आज मी इथपर्यंत जे पोहोचलो आहे ते सगळं श्रेय आहे ते त्याच पाचगावकरांच्या, आमच्या जनतेचंच आहे. आपल्या मतदारसंघांमध्ये कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढवताय आणि आता लोकांसमोर जाताय? आता आम्ही आमचं सुद्धा विजन या ठिकाणी आता आम्ही लोकांसमोर मांडणारच आहे. पण तुमच्या माध्यमातून पण आम्ही लोकांना सांगू इच्छितोय की आज अनेक प्रश्न आपल्या या पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, उजाळेवाडी असेल, तामगाव असेल, अनेक प्रश्न लोकांचे या ठिकाणी आहेत. आज तुम्ही बघायला गेला आपल्याला प्रत्येक ठिकाणी मग रस्त्याचे असतील, गटरचे असतील, पाण्याच्या लाईनच्या असतील, लाईट पोलचे असतील, हे जे कॉमन प्रश्न आहेत ते आहेतच. पण हे सोडून सुद्धा आम्ही अनेक असे विजन ठेवणार आहे की मगाशी जसं बोललो की प्रत्येक गावातील जिल्हा परिषदेची शाळा चांगल्या पद्धतीने मॉडर्न पद्धतीने बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जसं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते चांगल्या पद्धतीचं आरोग्य केंद्र त्या ठिकाणी पूर्ण करून लोकांना मोफत सुविधा त्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून देण्याच्या असू देत. आणि विशेष म्हणजे माझं या ठिकाणी मी असा एक माझा त्या ठिकाणी विजन आणि प्रयत्न आहे की ह्या 4 गावातील लोकांना मोफत अँब्युलन्स सेवा द्यायचं काम मी या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आता मी बऱ्याच ठिकाणी मॉर्निंग ट्रॅक वगैरे बनवलेत, पण आता ह्या पण बाकीच्या पण गावातील माझा ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र असेल, आपल्या युवा वर्गासाठी आता जे युवा वर्ग जिमला वगैरे आपण फी बघताय तुम्ही, आपण 1000-1500 रुपये भरून युवा वर्गास त्या ठिकाणी जिमला जातो. चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मशिनरी वगैरे असतं, म्हणजे चांगल्या पद्धतीची जिम असते म्हणून त्या ठिकाणी ते जात असतात. तर ह्या आमच्या माध्यमातून असं असणार आहे की एक चांगल्या पद्धतीची अत्याधुनिक जिम त्या प्रत्येक गावामध्ये एक एक जिम त्या ठिकाणी उभा करता कशी येईल त्यासाठी प्रयत्न आमचा असणार आहे. आणि प्रत्येक गावामध्ये एक एक जिम उभा करून अत्याधुनिक सेवा युवा वर्गाला त्या ठिकाणी देणार. कारण व्यसनाधीनापासून युवकांना बाजूला करण्यासाठी हा व्यायामाचा आणि त्यांना पुढे त्यांच्या वाटचाली सुद्धा त्या जिमचा त्या ठिकाणी त्यांना उपयोग होईल. आणि आज महिला उद्योग मगाशी सांगितलं तसं महिलांच्यासाठी घर बसल्या औद्योगिक व्यवसाय त्या ठिकाणी त्यांना कसे देता येतील, महिलांच्यासाठी अनेक गोष्टी आहेत. मग त्यासाठी त्यांना आपल्या शासनाच्या योजनेतून शिलाई मशीन भेट देता येतात किंवा अनेक शासनाच्या योजना आहेत, त्या माध्यमातून त्यांना ती सर्व योजना देण्याचं काम आमचं त्या ठिकाणी असणार आहे. आणि आज ह्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील 4ही गावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं एक वेगळं विकासाचं मॉडेल तयार करण्याचं काम आमचं या विजनच्या माध्यमातून असणार आहे. आमच्या पाचगावमध्ये त्या ठिकाणी कुस्ती संकुल त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे. तर आज ते कुस्ती संकुल मॅडम जर तुम्ही बघितला तर त्या कुस्ती संकुलमध्ये जवळजवळ रोज 40 ते 50 मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. खाली मातीचा आखाडा आहे, वरती 40x40चा हॉल आहे, त्यामध्ये खाली मॅट आहे वरती, तर मॅटवरचा सराव खाली वरती करतात, खाली मातीचा सराव करणारी मुलं असतात. आणि त्यामध्ये नुसती मुलं नाही तर मुली आणि मुलं दोन्ही पण आहेत. तर आज ते क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभा करून आम्ही आज मला वाटतं 6 वर्ष पूर्ण होत असतील त्या कुस्ती संकुलला. तर त्या कुस्ती संकुलच्या माध्यमातून अनेक मुलं घडलेली आहेत. मग काही मुलं आज राज्य स्तरावर गेलेले आहेत, काही मुलं राष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत, काही मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत. म्हणजे आज जी मुलं त्या ठिकाणी गेलेली आहेत तर आज ही मुलं त्या ठिकाणी जाऊन स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकवून काही मुलांचं मग आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, काही मुलांना खेलो इंडियात सिलेक्शन झालेलं आहे, काही मुलांना शैक्षणिक सरकारी नोकरी त्या ठिकाणी भेटलेली आहे. म्हणजे चांगलं एक विजन त्या माध्यमातून आमच्या कुस्ती संकुलाच्या माध्यमातून मुलांना चांगलं घडवण्याचं काम, म्हणजे येणारी पिढी आपली जी आहे ती कुठेही भरडू नये किंवा आपली येणारी पिढी आहे ती कुठल्याही वाईट मार्गावर जाऊ नये हा विचार आमचा असून आम्ही कुस्ती संकुलाच्या माध्यमातून सुद्धा बाकीच्या गावांमध्ये सुद्धा या अशा प्रकारची कुस्ती संकुल उभा करण्याचं काम आमचं असणार आहे. बरं, आता आपण ही निवडणूक तर लढवतेच, पण जनतेला काय आवाहन कराल?
आज आम्ही पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतोय. त्याचबरोबर माझ्या बरोबर पाचगाव पंचायत समिती मधून सीमा संग्राम पोवाळकर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून लढवतात. त्याचबरोबर उजळाईवाडी मधून डॉक्टर हजारे मॅडम आहेत. त्या पंचायत समितीसाठी मोरेवाडी, उजळाईवाडी आणि तामगाव या 3 गावांसाठी पंचायत समितीतून लढवत आहेत. माझं या संपूर्ण त्या 4 गावातील नागरिकांना विनंती असणार आहे की आमच्या ह्या सर्व पॅनेलला ते तुम्ही चांगल्या प्रचंड मताने तुम्ही विजयी करावं. आणि आम्ही जे घेऊन आलेलो विजन आहे, ह्या विजनचा आमचा दृष्टिकोन आहे आणि आम्ही दिलेले आमचे जे विचार आहेत, ह्या विचाराची तुम्ही त्या ठिकाणी दखल घेऊन आम्हाला 100% खात्री आहे की तुम्ही चांगल्या मताधिक्यानं आम्हाला या संपूर्ण आमच्या 3 उमेदवारांना त्या ठिकाणी तुम्ही विजयी करून सभागृहामध्ये पाठवाल आणि तुमची सेवा करण्याची संधी द्याल. एवढीच खात्री मला तुमच्याकडून आहे आणि तुमचा आशीर्वाद घेऊनच आम्ही या ठिकाणी पुढे जात आहे. आज आपण बघितलं तर होऊ घातलेली कोल्हापूर महानगरपालिकेची नुकतीच या ठिकाणी निवडणूक पार पडली. तर त्यामध्ये आमचे नेते आदरणीय सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेब या ठिकाणी एका बाजूला एकटे लढत होते आणि त्याची दखल घेऊन कोल्हापूरच्या जनतेने इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात त्यांना विजय त्या ठिकाणी घडवून दिला. ह्या विजयाची दखल घेऊनच त्या ठिकाणी एक विश्वास आमच्या नेत्यांच्यावर ठेवून त्या ठिकाणी कोल्हापूरच्या जनतेने त्या ठिकाणी आज 35 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले. तर त्याचीच एक पुनरावृत्ती म्हणून आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या नेत्यांच्यावर आणि आमच्या या सर्व उमेदवारांच्यावर ह्या 4 गावातील लोकांचा विश्वास आणि त्यांचा असणारं प्रेम हे घेऊनच या ठिकाणी आम्हाला सुद्धा ते प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या 3 उमेदवारांना निवडून देतील याची खात्री मला 100% आहे. तर आज आपल्या बरोबर होते माजी लोकनियुक्त सरपंच संग्राम पाटील आणि एक मोठं विजन घेऊन ते यावेळेला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुढे आलेले आहेत आणि नक्कीच ते यामध्ये यशस्वी होतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. तर सर, माझा महाराष्ट्र न्यूज तर्फे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.